मॉर्निंग स्टुडंट्स. आजचा आपला टॉपिक आहे रिफ्लेक्शन ऍट अ प्लेन सरफेस, म्हणजेच प्रूफ ऑफ लॉज ऑफ रिफ्लेक्शन आज आपण शिकणार आहोत. त्यासाठी मी एक इथे फिगर ड्रॉ करणार आहे. हा आहे XY प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. ही एक लाईट रे इथे मी ड्रॉ केली आहे, ही दुसरी लाईट रे इथे ड्रॉ केली. तिला नाव दिलेले आहे PA अँड QC. तर PA आणि QC ह्या इन्सिडेंट लाईट रेज आहे. ह्या इन्सिडेंट लाईट रेजला जर आपल्याला वेवफ्रंट ड्रॉ करायची आहे ती आपण कशी करणार? तर लक्ष द्या, इकडे वेवफ्रंट ही नेहमी रेजला परपेंडिक्युलर असते. वेवफ्रंट ही नेहमी रेजला कशी असेल तर परपेंडिक्युलर असेल, आणि म्हणून A पासून मी इकडे लाईन ड्रॉ केली. या पॉइंटला नाव दिलं मी B पॉइंट. कंडिशन असेल हा अँगल 90चा असायला हवा, हाही अँगल 90चा असायला हवा. म्हणजे AB ही काय झाली इथे इन्सिडेंट प्लेन वेवफ्रंट. PA आणि QC या इन्सिडेंट लाईट रेजची AB ही इन्सिडेंट प्लेन वेवफ्रंट झाली. कारण की अकॉर्डिंग टू हायजीन्स फर्स्ट प्रिन्सिपल, एव्हरी पॉइंट ऑन द wavefront behaves as a secondary source of light and emits secondary wavelet. आपण दुसरे एक नवीन वेवफ्रंट इथे ड्रॉ करू शकतो. ती कशी? लक्ष द्या, इथे PA ही इन्सिडेंट रे आधी रिफ्लेक्टिंग सरफेस वरती रीच झाली. आधी ही रे पोहोचली, PA ही रे अगोदर पोहोचली आणि Q टू B. दुसरी जी रे आहे तुमची QC ही रे पूर्णपणे इथे न पोहोचता ती जेवढ्या वेळामध्ये PA इथे पोहोचली तेवढ्या वेळामध्ये Q पासून B पर्यंतच पोहोचली. बरोबर आहे. म्हणजे B टू C हे जे डिस्टन्स आहे हे एक्स्ट्रा डिस्टन्स या रेने कव्हर केलं. मग हे डिस्टन्स जर आपल्याला फाइंड करायचं आहे तर इकडे लक्ष द्या, V इज इक्वल टू आहे इथे व्हेलोसिटी ऑफ लाईट इन एअर. व्हेलोसिटी ऑफ लाईट इन एअर आपण C ने डिनोट करतो, पण मी इथे C हा पॉइंट अगोदरच घेतलेला आहे म्हणून मी इथे V घेतला. V इज इक्वल टू व्हेलोसिटी ऑफ लाईट इन एअर. आणि तुम्हाला फॉर्म्युला माहितीच आहे, व्हेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणून डिस्टन्स इज इक्वल टू देअरफॉर डिस्टन्स इज इक्वल टू V इंटू T. म्हणजे हे डिस्टन्स झालं आपलं VT. ठीक आहे. मग A पर्यंत जेव्हा ही रे इथे येऊन पोहोचली तेव्हा इथे ही रे इथेच थांबली नाही, तर तेवढ्याच वेळामध्ये ही रे समोर गेली. जेवढ्या वेळामध्ये B टू C हे डिस्टन्स या रेने कव्हर केलं तेवढ्या वेळामध्ये A वरून ही रे समोर गेली. मग ही रे किती समोर गेली? किंवा मला जर ही मी इथे इन्सिडेंट प्लेन वेवफ्रंट ड्रॉ केलेली आहे, मला जर दुसरी वेवफ्रंट इथे ड्रॉ करायची आहे ती आपण कशी करत आहोत तिकडे लक्ष द्या. जेवढ्या वेळामध्ये किंवा हे म्हणू आपण T इज इक्वल टू 0 या टाइम मध्ये आपल्याला ही वेवफ्रंट मिळाली. मग T इज इक्वल टू T टाइम मध्ये आपल्याला दुसरी वेवफ्रंट ड्रॉ करायची आहे. तर VT एवढा डिस्टन्स रेडियस कन्सिडर करून, VT एवढा डिस्टन्स रेडियस कन्सिडर करून A वरून, कारण Q पासून B पर्यंत ही रे पोहोचली आणि ही रे B पासून A पर्यंत आली. ठीक आहे. तर A वर ही रे न थांबता समोर ट्रॅव्हल झाली, समोर रिफ्लेक्ट झाली म्हणू आपण. जेवढी की B पासून C पर्यंत ही रे इथे आली, म्हणजे एवढीच रे समोर गेली A पासून. ठीक आहे ना. म्हणून VT एवढं डिस्टन्स रेडियस कन्सिडर करून A पासून आपण जर एक आर्क ड्रॉ केला, हा एवढं डिस्टन्स B टू C हे डिस्टन्स आपण A पासून एवढंच डिस्टन्स घेऊन जर एक आर्क ड्रॉ केला तर तो आर्क आपल्याला इथे मिळेल. आर्क आपण इकडेही घेऊ शकतो, इकडेही घेऊ शकतो, पण काऊन की ही रे इन्सिडेंट आहे, हा जर रिफ्लेक्टिंग सरफेस आहे तर रिफ्लेक्ट होणारी रे ही याच डायरेक्शनने जाणार नाही, म्हणून हा मी इकडे घेतला. ठीक आहे. मग ह्या दोन आर्कला म्हणजेच या सेमी स्फिअरला जेव्हा आपण वेवफ्रंट शिकलो होतो तेव्हा लक्षात घ्या, आपण सेकंडरी सोर्स पासून इमिट होणारे जे सेकंडरी वेवलेट होते त्याचा जो स्फिअर ड्रॉ केला आणि त्या स्फिअरची जी कॉमन टँजेंट ड्रॉ केली तिलाच आपण म्हटलं होतं न्यू वेवफ्रंट किंवा सेकंडरी वेवलेट. ठीक आहे.
म्हणून हे जे दोन आर्क मला मिळालेले आहेत, ह्या आर्कला मी एक कॉमन टँजेंट जर ड्रॉ केली तर मला ही मिळाली रिफ्लेक्टेड प्लेन वेव्हफ्रंट. एडी ही इन्सिडेंट रे पासून मिळालेली इन्सिडेंट प्लेन वेव्हफ्रंट आहे आणि या पॉइंटला मी नाव देऊन देते अगोदर, याला म्हणूया आपण डी पॉइंट. सीडी ही रिफ्लेक्टेड प्लेन वेव्हफ्रंट आहे. मग नक्कीच आपण याच्यावरून रिफ्लेक्टेड रे सुद्धा ड्रॉ करू शकतो. लक्षात आहे काऊन की वेव्हफ्रंट ही रेजला परपेंडिक्युलर असते आणि म्हणून जर आता मी इथे वेव्हफ्रंट अगोदर ड्रॉ केलेली आहे तर मला रेजही ड्रॉ करता येते. त्या रिफ्लेक्टेड रेज कशा असेल तर या रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंटला परपेंडिक्युलर असेल. लक्ष द्या इकडे, एक रे झाली आणि ही दुसरी रिफ्लेक्टेड रे झाली. वेव्हफ्रंट ही रेला परपेंडिक्युलर असते. ह्या दोन रेज वरून आपण ही वेव्हफ्रंट ड्रॉ केली. नंतर नवीन वेव्हफ्रंट अगोदर आपण ड्रॉ केली आणि या वेव्हफ्रंटचा उपयोग करून आपण रिफ्लेक्टेड रेज ड्रॉ केल्या, ज्या की या रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंटला परपेंडिक्युलर असेल, जे 90चा अँगल तयार करत असेल. ठीक आहे, याही रेला आपण नाव देऊया, आहे रिफ्लेक्टेड रे. तिला म्हणणार मी ए आर, ही झाली आपली CS. ठीक आहे, आता बघूया आपण अँगल. मला इथे पाहिजे आहे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन, कारण की आपण थोडक्यामध्ये टॉपिकच्या सुरुवातीला घेतले होते लॉज ऑफ रिफ्लेक्शन. त्यातला फर्स्ट लॉ आहे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर लक्ष द्यायचं, ए या पॉइंट पासून आपण एक नॉर्मल ड्रॉ केली. ए या पॉइंट मधून जाणारी आपण इथे एक नॉर्मल ड्रॉ केली. NA ही आहे एक XY या प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसची नॉर्मल. ठीक आहे, मग इन्सिडेंट रे आणि नॉर्मल, द अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इन्सिडेंट. हे तुम्ही 11th मध्येही शिकले आहात. द अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड नॉर्मल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इन्सिडेन्स. म्हणजे हा अँगल इज इक्वल टू, आता आपण बरं ही जर डायग्राम आपली झालेली आहे तर आपण याची पॉइंट्स नेमके काय आहे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, म्हणून अगोदर लिहून घेऊया. व्हेअर XY काय आहे तर XY आहे इथे प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. त्यानंतर याची नॉर्मल आपण ड्रॉ केली आहे, ही आहे नॉर्मल ऑफ XY. ठीक आहे, त्यानंतर PA अँड QC इन्सिडेंट लाईट रेज आहेत, इन्सिडेंट लाईट रेज. त्यानंतर बघूया याचा आपण अँगल ऑफ इन्सिडन्स किंवा अगोदर लिहून घेऊया वेव्हफ्रंट. AB आहे इन्सिडेंट प्लेन वेव्हफ्रंट. त्यानंतर इथे मिळाला आपल्याला अँगल PAN इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडेंट. यालाच म्हणतो आपण अँगल ऑफ इन्सिडेंट. बरं, PAN हा आहे अँगल ऑफ इन्सिडेंट. तर हा अँगल जेवढा आहे तेवढाच आणखी आपल्याला दुसरा अँगल पाहिजे, तो कोणता असेल लक्ष द्या इकडे. हा पूर्ण अँगल आहे इथे 90चा, म्हणजे PAB हा अँगल आहे आपला 90चा. त्यातला PAN हा जर झाला अँगल ऑफ इन्सिडेंट तर उरलेला हा जो अँगल आहे हा किती असेल, हा असेल 90 मायनस आय. बरोबर आहे, हा जर 90 मायनस आय आहे. त्यानंतर इकडे लक्ष द्या, नॉर्मल आणि रिफ्लेक्टिंग सरफेस. बघा मी हे डायग्राम आता इथे काढत आहे. हा आपला आहे नॉर्मल, हा आहे रिफ्लेक्टिंग सरफेस NA नॉर्मल मी इथे ड्रॉ केलेला आहे आणि XY हा आहे प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. तर यांचा जो अँगल आहे हा अँगल आहे 90चा. हा अँगल जर 90चा आहे तर यातला
एवढा जो अँगल आहे NAB म्हणूया आपण, NAB आहे 90 मायनस आय. जर हा अँगल इथे 90 मायनस आय आहे तर उरलेला अँगल किती असेल? हा उरलेला अँगल किती असेल? तर आय असेल. बरोबर आहे का? बरं हा टोटल अँगल आहे 90चा. यातला जर एवढा अँगल 90 मायनस आय आहे म्हणजे हा अँगल किती आहे? तर अँगल ऑफ इन्सिडेंट आहे. आणि म्हणूनच अँगल ऑफ PAC इज इक्वल टू म्हणू शकतो आपण अँगल ऑफ BAC. इथे घेऊया C. ठीक आहे, BAC. मग इथेच लिहिते मी अँगल PAN इज इक्वल टू अँगल BAC. हा आहे तुमचा अँगल ऑफ इन्सिडेंस. BAC इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडेंस. ठीक आहे, आता बघूया समोर. एवढी इन्फॉर्मेशन झाली अगदी. आता इकडे लक्ष द्या. दुसरी रिफ्लेक्टेड रे बघत आहे आपण. आता रिफ्लेक्टेड रे कोणती? तर AR अँड CS. AR अँड CS काय आहे? रिफ्लेक्टेड लाईट रेज. Reflected light rays. AR and CS are the reflected light rays. त्यानंतर CD काय आहे? रिफ्लेक्टिंग प्लेन वेवफ्रंट किंवा सॉरी रिफ्लेक्टेड प्लेन वेवफ्रंट. आता आपल्याला पाहिजे आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. लक्ष द्या इकडे. या C पॉइंट पासून सुद्धा मी एक नॉर्मल जर इथे ड्रॉ केली, C पॉइंट पासून एक नॉर्मल मी इथे ड्रॉ केली. हीच डायग्राम मी इकडे ड्रॉ करते म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. लक्ष द्या इकडे. ही आहे एक नॉर्मल. हा आहे रिफ्लेक्टिंग सरफेस. हा आहे तुमचा पॉइंट C. ही झाली नॉर्मल. हा अँगल आहे इकडे D म्हणू आपण याला. CD ही नॉर्मल आणि हा आहे XY रिफ्लेक्टिंग सरफेस. ठीक आहे. ही जर इथे रिफ्लेक्टेड प्लेन वेवफ्रंट आहे CD आणि वेवफ्रंट आणि रिफ्लेक्टेड रेज ह्या एकमेकींना कसे असतात? परपेंडिक्युलर असतात. म्हणजे हा जो अँगल आहे हा आहे 90चा अँगल. हा अँगल जर 90चा आहे आणि आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शन शिकलेले आहे. अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे काय होते? तर अँगल बिटवीन द रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल. म्हणजे अँगल बिटवीन ही आहे रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बरोबर आहे. म्हणजे NCS किंवा CSN हा काय झाला आपला अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ही नॉर्मल इथे मी ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. ही झाली तुमची रिफ्लेक्टेड रे S. बरोबर आहे. मग या रिफ्लेक्टेड रे या नॉर्मलशी केलेला अँगल किती आहे? R एवढा अँगल आहे. अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बघा डेफिनेशन बघा. अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ रिफ्लेक्शन आपण कशाला म्हणतो? तर अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे. अँगल बिटवीन द रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे. म्हणजे हा अँगल जर R झाला तर उरलेला अँगल किती असेल? तर उरलेला अँगल असेल 90 मायनस आय. सॉरी R. 90 मायनस R. 90 मायनस R का बरं? तर ही तुमची आहे रिफ्लेक्टेड प्लेन वेवफ्रंट आणि रिफ्लेक्टेड रे कसे असतात? एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. म्हणजेच 90चा अँगल तयार करतात. मग या 90च्या अँगल पैकी जर एवढा अँगल R असेल तर उरलेला अँगल किती आहे? तर 90 मायनस R आहे. ठीक आहे. हा अँगल किती आहे? 90 मायनस R आहे. त्यानंतर ह्या स्पीकर मध्ये तुम्ही इथे बघा तर तुम्हाला हा अँगल दिसेल 90चा. नॉर्मल आणि सरफेस हे सुद्धा कसे असतात? एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. बघा मी इथे लिहून घेते पुन्हा. वेवफ्रंट परपेंडिक्युलर टू रेज. त्याचप्रमाणे नॉर्मल परपेंडिक्युलर टू
सरफेस. आणि इथे हेच होत आहे, हा जो सरफेस आहे या सरफेसला ही NA कशी आहे तर परपेंडिक्युलर आहे. आणि ही जर परपेंडिक्युलर आहे तर हा पूर्ण अँगल कितीचा आहे 90 आहे. मग ह्या 90च्या अँगल पैकी जर एवढा अँगल 90 मायनस R आहे तर हा उरलेला अँगल किती असेल, हा उरलेला अँगल असेल इथे R. ठीक आहे. आणि म्हणून आपण इथे लिहूया. चला, तर अँगल SCN is equal to angle DCA. हा अँगल R is equal to angle DCA is equal to angle of reflection. ठीक आहे. तर या फिगरला तुम्ही झूम करून बघाल तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल. ही जी वेवफ्रंट आहे ही रिफ्लेक्टेड रेला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे 90चा अँगल तयार करते. आणि याला जर मी इथे नॉर्मल ड्रॉ केली, जर मी इथे नॉर्मल ड्रॉ केली तर ह्या 90च्या अँगल पैकी किंवा सगळ्यात अगोदर जर आपण समजून घेतलं तर नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे यांच्यामधला जो अँगल असतो तो असतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन R. मग ही जी वेव आहे वेवफ्रंट, ही रिफ्लेक्टेड प्लेन वेवफ्रंट आणि रिफ्लेक्टेड रे ह्या जर एकमेकींना परपेंडिक्युलर असेल, यातला जर एवढा अँगल R आहे तर उरलेला अँगल आहे 90 मायनस R. त्यानंतर परत जर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर तुमच्या हे लक्षात येणार काय, तर ही नॉर्मल आणि हा आहे तुमचा रिफ्लेक्टिंग सरफेस. हे सुद्धा कसे असतात तर नॉर्मल परपेंडिक्युलर टू सरफेस, दोन्हीही एकमेकांना परपेंडिक्युलर. जर हे परपेंडिक्युलर आहे तर हा जो पूर्ण अँगल आहे हा आहे तुमचा 90चा अँगल. मग या अँगल पैकी जर एवढा अँगल 90 मायनस R असेल तर उरलेला अँगल किती असेल R असेल. ठीक आहे. म्हणजेच अँगल SCN इथे म्हणू आपण N. SCN is equal to angle DCA is equal to R, that is angle of reflection. Angle of reflection. ठीक आहे. तर त्या टर्म्स आता आपल्या इथे क्लिअर झालेल्या आहे. तर बघा समोर. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. इथे BC is equal to फ्रॉम फिगर BC is equal to AD आहे. का बरं? आपण ही जी CD रिफ्लेक्टेड प्लेन वेवफ्रंट ड्रॉ केली आहे ही A या पॉइंटला सेंटर कन्सिडर करून आणि BC एवढं डिस्टन्स रेडियस कन्सिडर करूनच आपण इथे आर्क मारला होता. ठीक आहे. म्हणजे BC is equal to AD. इन्सिडेंट रे B पासून C पर्यंत जेवढ्या वेळामध्ये आणि जेवढं डिस्टन्स तिने कव्हर केलेलं आहे तेवढंच डिस्टन्स P पासून A पर्यंत येणारी जी रे होती ती इथे न थांबता समोर रिफ्लेक्ट झाली, ते डिस्टन्स म्हणजे AD एवढं डिस्टन्स. तर BC is equal to AD is equal to आहे इथे VT. अगेन फ्रॉम फिगर. आता इकडे लक्ष द्या. दोन ट्रायंगल्स तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहे. तर कोणते ट्रायंगल्स आहेत त्यांना पण मी इथे सेपरेट ड्रॉ करून घेते. लक्ष द्या इकडे. ABC हा एक ट्रायंगल आहे इथे. ABC हा अँगल असेल 90चा. लक्षात द्यायला. ABC हा अँगल का बरं 90चा आहे? ही आहे वेवफ्रंट आणि ही आहे रे. वेवफ्रंट आणि रे हे कसे असतात? परपेंडिक्युलर असतात आणि म्हणून हा अँगल आहे तुमचा 90चा. त्यानंतर याच्यामध्ये दुसरा ट्रायंगल तुम्हाला दिसत आहे ADC. हे आहे A, हा पॉइंट आहे तुमचा D आणि C. इथे हा जो अँगल आहे D अँगल, म्हणजे ही डायग्राम काढताना इथे व्यवस्थित नाही झाली म्हणून आपण अशी काढूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. AC इथे कॉमन AC AD. ABC ADC
याला मी इथे डी म्हणते आणि याला मी इथे सी म्हणते. ठीक आहे. अशी तर मी डायग्राम काढेल तुमच्या लक्षात नाही येणार. ही डायग्राम आपण इथे व्यवस्थित काढून घेऊया. ए बी सी ए बी सी हा एक ट्रायंगल आहे आणि इथे हा अँगल आहे 90चा. त्याचप्रमाणे दुसरा ट्रायंगल आहे इथे ए डी सी. इथे डी हाही अँगल आहे 90चा. तर लक्षात घ्या बी हा जो अँगल इथे तयार झालेला आहे हा वेव्हफ्रंट आणि इन्सिडेंट रे हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात आणि म्हणून हा अँगल 90चा आहे. त्याचप्रमाणे ही जी सेकंडरी वेव्हफ्रंट आहे सेकंडरी वेव्हलेट पासून आपण तयार केलेला जो सेकंडरी वेव्हफ्रंट आहे हा जो नवीन वेव्हफ्रंट आहे हा वेव्हफ्रंट आणि रिफ्लेक्टेड रे हे कसे आहेत तर एकमेकांना परपेंडिक्युलर आहे आणि म्हणून हाही अँगल कितीचा आहे डी अँगल आहे 90चा. त्यानंतर तुम्हाला दिसत आहे इथे एसी आणि एसी हा आहे दोन्ही ट्रायंगलचा कॉमन बेस. ठीक आहे. हा कॉमन बेस आहे. त्यानंतर आपण आधीच लिहिलेलं आहे इथे बीसी इज इक्वल टू एडी. बीसी इज इक्वल टू काय आहे एडी किती आहे व्हीटी आणि हेही आहे व्हीटी. म्हणजेच आपण लिहू शकतो इथे अँगल बी इज इक्वल टू अँगल डी इज इक्वल टू 90 डिग्री. त्यानंतर बीसी इज इक्वल टू एडी इज इक्वल टू व्हीटी आणि एसी इज इक्वल टू एसी. काय आहे ही कॉमन साइड आहे कॉमन साइड. अँड देअरफॉर ट्रायंगल ABC congruent to triangle ADC. So from figure in triangle हे पाहिजे होतं ABC and triangle ADC. ABC and ADC angle B is equal to angle D is equal to 90 degree. BC is equal to AD is equal to VT and AC हा दोन्ही ट्रायंगलचा बेस सेम आहे and therefore triangle ABC congruent to triangle ADC. आणि जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे त्याचे रिमेनिंग अँगल अँड रिमेनिंग साइड्स ज्या कशा आहेत तर कॉन्ग्रुएंट आहे and therefore angle BAC means हा अँगल कॉन्ग्रुएंट टू अँगल कोणता अँगल तर DCA. B is equal to angle DCA. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल सुद्धा कसा आहे सारखा आहे. BAC congruent to angle DCA. BCA means आहे angle of incidence is equal to झाला angle of reflection. DCA काय आहे angle of reflection. BAC काय आहे तर angle of incidence and therefore angle of incidence is equal to angle of reflection. हा फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन आहे. आपण परत इथे लिहून घेऊया. फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय आहे तर अँगल ऑफ incidence is equal to angle of reflection, that is angle I is equal to angle R. चला आता सेकंड लॉ बघूया. तर incident ray, reflected ray and normal lies in the same plane. Second law बघा. Incident ray, reflected ray and normal lies in the same plane. Incident ray, normal and reflected ray कशा आहेत ह्या एकाच प्लेन मध्ये आहे.
इन्सिडेंट रे ही नॉर्मलला परपेंडिक्युलर आहे, त्याचप्रमाणे रिफ्लेक्टेड रे ही नॉर्मलला परपेंडिक्युलर आहे. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाईज इन द सेम प्लेन. अँड थर्ड लॉ, इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे lies in opposite sides of the normal. Third law होता, incident ray and the reflected ray are opposite inside. इन्सिडेंट रे बघा, त्याची डायरेक्शन तुम्हाला या पद्धतीने दिसेल. ही आहे तुमची नॉर्मल आणि ही आहे तुमची रिफ्लेक्टेड रे. दोन्ही कशा आहेत तर नॉर्मलच्या अपोजिट साइडनी आहेत. हे आहेत आपले 3 लॉज. अँगल ऑफ इन्सिडेन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, नॉर्मल लाईज इन द सेम प्लेन अँड इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे लाईज इन अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. I hope all of you understood. उद्या परत नवीन व्हिडिओ घेऊन येऊया.